माझ्याशी पुन्हा लग्न करशील? इंदू अगं काय बोलतेस तू हे? जो दिल में आदू, मी आता तुला नव्यानं ओळखायला लागले माहिती. तू इतका भारी कसा आहेस रे? तुझा नवरा झालो ना तेव्हापासून झालाय हा बदल. तू आधीपासूनच भारी होतास, मला आत्ता कळतंय. आय एम प्राऊड ऑफ यू. मी 2, 3, 4, 400. इंदू चहा दे ना. अगं राणी, तू कशाला त्रास घेतलास? अगं इंदूला सांगितलं होतं ना मी, तिने आणला असता. अहो वहिनी कामात आहेत आणि त्रास कसला? तुम्ही एवढा काल माझा जीव वाचवला. हे बघ राणी, जे पण काही झालं ना ते वाईट स्वप्न समजून सोडून दे. अगं तू रडतेस कशाला? वाचवायला कोणी येत नाही, फक्त बघत बसतात लोक. तुम्ही आला. अगदी बरोबर बोललीस बघ राणी. पण विठुरायानं आदर्श सारखी माणसं पण पाठवली त्या जगात. काय करतेस तू? मला अडवू नका, मला प्लीज पाया पडू द्या तुमच्या. अगं राणी, पाया विठुरायाच्या पडतात. आणि मला तिकडे येण्याची बुद्धी त्यानेच दिली माहिती, आणि त्या गुंडांना लढायची शक्ती पण त्यानेच दिली. आणि तू काळजी नको करू, तू निवांत राहा. तू त्याचा बिलकुल विचार नको करू. आणि काही लागलं तर इंदूला सांग. दादा वहिनी, तुम्ही मला काल जो काही आधार दिला, कालची रात्र मला इथे आसरा दिलात, मला आणखीन उपकार नको. माझे काका आणि भाऊ आलेत बाहेर, आता जावं लागतंय मला. अगं असं कसं जावं लागतंय? थांब काही दिवस, अशी तूप रोटी खा, घट्टमुट्ट हो आणि मग जा. वहिनी तुम्ही लय भारी आहात, पण खरंच नको. जशी तुझी इच्छा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, या घरात आलेल्या प्रत्येक माणसाला हे घर आपलं म्हणतं बरं का. कधी काही गरज पडली तर बिंदास हाक मार. आणि तुझा दादा नेहमी तुझ्या पाठीशी असेल बघ. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अगं इंदू, माझ्या लहान्या बहिणीने तुझ्याहून चांगला चहा केलाय. अगं शिक तिच्याकडून काही. बरं. काकू, अगं तू किचन मध्ये काय करतेस? अगं काही करायचं नाही, काय करतेस तू? राहू दे ग. कसला घमघमाट सुटलाय. खीर इंदूसाठी. अगं इतकी आनंदाची बातमी दिली तिने म्हणून सांगू. अगं बाई, हे कधी झालं? नाही म्हणजे कोरड्या उलट्या नाही, आंबट चिंबट काही नाही, डायरेक्ट न्यूज. फाजील कुठली. अगं तसं काही नाहीये, तिच्या शाळेसाठी जमीन अलॉट झाली म्हणून म्हणलं तोंड गोड करायला खीर करावी. बरं, ही न्यूज आहे का? नाही, ही न्यूज पण चालेल. त्या निमित्ताने इंदूमुळे तुझ्या हातची खीर मला खायला मिळणार. घ्या वाट्या माता लगेच. महाराज, तुम्हालाच भेटायला येत होते. बरं झालं इथे भेटलात तुम्ही. काय ग,
काही काम होतं का माझ्याकडे? तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची होती. त्या कीर्तनाच्या दिवशी तू पालकमंत्र्यांना जाऊन भेटली होतीस, त्या संदर्भातच आहे का काही? हे बघा, तुमचं काम पण विठुरायासारखंच आहे, न सांगता सगळं कळतं. त्या संदर्भातच आहे. शिक्षण महामंडळाकडून पत्र आले, शाळेसाठी जागा अलॉट झाली महाराज. अगं काय सांगतेस? अभिनंदन. विठुराया पावला बघ तुला. तू घेत असलेल्या कष्टांना यश दिलं त्याने. हो महाराज. अहो पण आता पण बिन काही बोलू सुद्धा नकोस. आता पटापट कामाला लागायचं. मी आहे ना तुझ्या सोबत. अहो तुम्ही आहात म्हणून तर बळ मिळतं मला. महाराज, एक महत्वाची मीटिंग आपण मंदिरात ठेवली. पप्प्याने सगळ्या महत्वाच्या लोकांना समक्ष जाऊन सांगितलंच आहे. मी आता बँकेत जाते, जाता जाता वाटेत जे कुणी भेटेल मला त्यांना सांगते. चालेल. मला सुद्धा जी माणसं भेटतील त्यांना मी हा निरोप देतो. एकमेकास सहाय्य करू. अवघे धरू सुपंथ. चला येते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण पा. विठुराया, ही पोरगी शाळेच्या कामासाठी खूप कष्ट करते, धडपड करते. तिला तिच्या या सगळ्या कामामध्ये यश दे रे बाबा. रामकृष्ण हरी. बाई, फंक्शनला घालायला एक पण नवीन साडी नाही. सगळ्या साड्या 2-2, 4-4 वेळा वापरून झाल्या. आता साड्यांची नवीन खरेदी करायला लागणार. ते काय ते नवीन दुकान आलंय शालमली का काय ते, तिथं जायला पाहिजे आता. काय बाई, तू एकदा का 15 लाखाचा चेक आला ना माझ्याकडं, का अशी जोरात खरेदी करते ना का बस सगळं घेऊन टाकेन. बनारसी, पैठणी समजच. बाई, काय करायचं या मोहितरावचं? याने काय एक खट्टी 1 वर्षाचा चार्ज मारला काय काय? याचा तर बॅलन्सच संपत नाही. सारखा फोन करतोय. हॅलो, बोला मोहितराव, काय काम काढलं? अहो, तुमच्याच घरातल्या बातम्या तुम्हाला द्यायला. हे असलं गोलम गोल बोलून मला टोचे मारताय का? आम्ही असं कसं करू? हा, मोठे बाई, तुम्हाला मॅरेथॉन माहितीये का? मॅरेथॉन म्हणजे ते जोरात पळायची शर्यत का? नाही नाही नाही, नुसतं जोरात नाही, लांबचा पल्ला गाठायची शर्यत. तुमच्या सुनबाई असंच धावायला लागल्या. आज शाळेच्या जमिनीविषयी गावकऱ्यांची बोलायला मीटिंग बोलवली त्यांनी, एकदम अर्जंट. मग काय नाही, पण त्यांच्या धावल्यानं आम्हाला दरदरून घाम सुटणार नाही, याची जबाबदारी तुम्ही घ्या. रिक्वेस्ट आहे आमची. काय म्हणाला? अहो, जबाबदारी घ्या, जबाबदारी. त्यानंतर रिक्वेस्ट आहे. रिक्वेस्ट. हे खूप आवडतं मला. हे सारखं सारखं बोलत जा. मोठ्या बाई, मेन मुद्दा विसरताय हा तुम्ही. नाही विसरते. किती पण पाहत तरी जिंकणार नाही. हेच अपेक्षित आहे आम्हाला तुमच्याकडून. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रिक्वेस्ट. मला भीती वाटते रे. अगं तू घाबरू नको. मला माहिती तू समजून सांगशील त्यांना सगळ्यांना. आणि तू भूताचा माळ आहे ते आपल्याला माहिती आहे ना. हा,
तू त्यांना अंधश्रद्धेवर ना संतांचे दाखले दे, म्हणजे त्यांना नीट समजेल. मी आहे तुझ्यासोबत, तू कर सुरू. कर सुरू. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. नेहमी या मंदिरात कीर्तनासाठीच उभी राहत असते, पण आजचा हेतू जरा वेगळा आहे. मला कायमच तुम्हा सगळ्यांचा खूप आधार वाटत आलाय. मी थांबा 1 मिनिट. हे काय, आमच्या माननीय सासूबाई इथं मीटिंगला येणार आहे हे माहित असून सुद्धा मीटिंग सुरू केली तुम्ही? ते लोकांना उगाच वाट पाहावी लागत होती म्हणून म्हणलं कर सुरू. एक तर अर्जंट मध्ये मीटिंग ठरवली. आता इथं 15 मिनिटापूर्वी सांगितलं मला जावई बापूंनी. आवरून यायला येळ लागतो की नाही? आणि रिकामटेकडे नसते मी, घरात काम असतात मला. चल ग, चल का वा बाजूला. चला हा चल. मोठे बाई, अहो मी तुम्हाला सांगणारच होते, पण जरा गडबडीत राहून गेलो. घ्या, विसरायचं यांनी, नंतर बोल लावायचं मला. या आजकालच्या सुनी. त्यासाठी क्षमस्व. हा ठीक आहे ठीक आहे, झालं, क्षमा केलं तुला. चला आता काय ते बोल, महत्वाचं असेल म्हणून बोलवलं असेल ना.